मी पैसे देण्यासाठी गरजू व्यक्ती शोधत होतो. मग माझी आई माझ्या स्वप्नात आली आणि म्हणाली, तुझ्या बहिणीला मदत कर. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझी बहीण खूप श्रीमंत आणि आनंदी होती. एके दिवशी मी अचानक माझ्या बहिणीच्या घरी गेलो, तर माझ्या बहिणीला पाहून मला धक्काच बसला. कारण ही घटना दिवाळीच्या शेवटच्या काळात घडली होती. शहरातील बाजारपेठांमध्ये दिव्यांची जत्रा होती. सर्वत्र गर्दी होती. दुकानांवर गर्दी होती. दिवाळीचे कपडे निवडले जात होते आणि सगळीकडे सुगंधी अन्नपदार्थांचा वास येत होता. पण माझ्या मनात एक विचित्र एकटेपणा होता. यावेळी माझ्या मनात आनंद का नव्हता हे मला कळत नाही. त्या संध्याकाळी दररोजप्रमाणे मी आनंदाने पूजा आणि प्रार्थना केल्यानंतर मी माझ्या खोलीकडे गेलो. माझ्या हातात कॅल्क्युलेटर होता आणि जेव्हा मी मंद प्रकाशात गणना केली तेव्हा रक्कम सुमारे 30,000 रुपये निघाली. माझ्या मनात एक विचार आला की यावेळी ही रक्कम अशा गरजू व्यक्तीला द्यावी ज्याचे नशीब बदलू शकते. या पैशातून तो नोकरी सुरू करू शकेल असा कोणीतरी, ज्यांची मुले उपाशी झोपत नाही, ज्यांची पत्नी चुली पेटवण्यासाठी घरोघरी फिरत नाही. मी मनातल्या मनात काही नावांचा विचार केला, पण माझे मन एकाही नावावर स्थिरावले नाही. एकतर त्यांची गरज तितकी स्पष्ट नव्हती किंवा त्यांना खरोखरच गरज आहे की नाही याबद्दल शंका होती. मी लाईट बंद केले आणि थकून बेडवर झोपलो. रात्री उशिरा मला एक विचित्र स्वप्न पडले. मी एका अंधाऱ्या खोलीत बसलो आहे. खोलीचे अचानक दार उघडते आणि माझी आई, जी आता या जगात नाही, ती हळूहळू आत येते. तिचा चेहरा थकलेला असतो आणि डोळे ओले असतात. मी तिच्या पायाशी जाऊन बसतो. मी काळजीत पडतो आणि आईला विचारतो, सगळं ठीक आहे ना? तिने फक्त एवढेच सांगितले की मी देणगीची रक्कम बहीण भाग्यश्रीला द्यावी. ती गरजू आहे. तिच्या आवाजात अशी वेदना होती जणू ती हृदयाच्या कुठल्या तरी कोपऱ्यातून येत होती. मी काहीतरी बोलणारच होतो, तेवढ्यात माझे डोळे उघडले. खोली अंधारी होती. पंखा चालू होता, पण हृदय जोरजोरात धडधडत होते. माझ्या कपाळावर घाम होता आणि आईचा थकलेला चेहरा अजूनही माझ्या मनात ताजा होता. मी मागे वळालो, पण माझ्या डोळ्यात झोप निघून गेली होती. माझ्या मनात फक्त एकच प्रश्न घुमत होता, भाग्यश्री? पण ती ठीक आहे. तिला पैशांची गरज कशी काय असू शकते? माझी बहीण दर दुसऱ्या किंवा तिसऱ्या महिन्यात आमच्या घरी येते. ती जेव्हा जेव्हा येते तेव्हा मुलांसाठी खेळणी आणते, माझ्यासाठी कोणताही शर्ट आणि माझ्या बायकोसाठी साड्या बांगड्या. ती नेहमी हसत राहते आणि म्हणते, भाऊ, काळजी करू नकोस. मागच्या वेळी जेव्हा ती आली होती तेव्हा मी तिला जेवणाबद्दल विचारले होते आणि तिने हे सांगितले, मी खाल्ले आहे भाऊ, मला भूक नाही. पण तरीही तिच्या डोळ्यात एक दुःख होते. तिच्या नजरा माझ्यावर खिळल्या होत्या. जणू काही ती माझ्या आत काहीतरी शोधत होती. मला आठवतंय की भाग्यश्री बऱ्याचदा गप्प राहायची. ती बोलत होती, पण तिच्या शब्दांमध्ये आनंदीश्रीच्या डोळ्यात असलेली निश्चिंत चमक नव्हती. तिच्या डोळ्यात काहीतरी ओझे वाहून नेल्यासारखे दिसत होते, पण कोणतीही तक्रार न करता. आणि जेव्हा जेव्हा ती माझ्याकडे पाहत असे तेव्हा ती फक्त माझ्या आत डोकावून पाहत असे. कदाचित तुला काहीतरी सांगायचे होते, पण सांगता आले नाही. मी स्वतःला सांगितले की ते फक्त माझे गैरसमज होते. ती आनंदी आहे. तिचा नवरा परदेशात आहे. तो पैसे पाठवतो, छान घर. जर तिला काही अडचण असती तर ती मला नक्कीच सांगायची. पण ही गोष्ट मनाला दिलासा देऊ शकली नाही. मी स्वतःला म्हणालो, कदाचित हे स्वप्न दिवसभराच्या थकव्याचा परिणाम असेल किंवा माझ्या मनात सुरू असलेल्या गोंधळाचा प्रतिध्वनी असेल. पण हृदय कोणताही तर्क स्वीकारण्यास तयार नव्हते. एक विचित्र अस्वस्थता अजूनही कायम होती. सकाळी मी पूजा केली आणि पुन्हा एकदा देणगीची फाईल काढली. संख्या तिथेच होती, पैसे तिथेच होते, पण मनाला काहीतरी वेगळंच हवं होतं. त्या स्वप्नाच्या जवळचे काहीतरी. नाश्त्याच्या वेळी मी माझी पत्नी आरतीला काल रात्रीच्या स्वप्नाचा उल्लेख केला
आई माझ्या स्वप्नात आली होती आणि भाग्यश्रीला देणगीची रक्कम देण्यास सांगत होती. आरती हसून म्हणाली, तू स्वप्नातही तुझ्या मेंदूचा वापर करतोस. ती खूप आनंदी आहे. तिचा नवरा परदेशात आहे. दरमहा तो पैसे पाठवतो. हे एक चांगले जीवन आहे. तुम्ही अनावश्यक काळजी करत आहात. मी तिथेच संभाषण संपवले. पण माझ्या हृदयात काहीतरी जोरात ओरडत होतं. दिवस कसा तरी गेला. मी ऑफिसला गेलो आणि काम केलं, पण माझं मन तिथेच अडकलं. संध्याकाळी पुन्हा तेच स्वप्न पडले. तीच खोली, तीच आई, तेच ओले डोळे आणि तीच कहाणी. भाग्यश्रीला देणगी द्या. आता मला खरोखरच काळजी वाटू लागली होती. एकच स्वप्न दोनदा, आणि तेही इतक्या स्पष्टतेने. माझ्या नजरेपासून खरोखरच काही लपले आहे का? मला माझ्या बहिणीचे बोलणे समजले नाही का? ती काही अडचणीत आहे का? आणि मी ते पाहू शकत नाही, किंवा मला ते पाहायचे नाही. मी रात्रभर उड्या मारत आणि उलटत राहिलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी काहीतरी करायचे ठरवले. मी स्वतःला वचन दिले की आता मी फक्त स्वप्नांवर नाही, तर वास्तवावर लक्ष केंद्रित करेन. सत्य जाणून घेण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल होते. माझ्या बहिणीसोबत बोलणे, तिचा आवाज ऐकणे आणि तिच्या डोळ्यात लपलेले सत्य ओळखणे. पण ही फक्त सुरुवात होती. जेव्हा मी ते डोळे पुन्हा पाहीन, तेव्हा खरे सत्य बाहेर येईल, ज्यामध्ये हास्य असेल. सकाळचा प्रकाश खिडकीच्या पडद्यांमधून गाळत खोलीत येत होता, पण माझे मन अजूनही जड होते. नाश्त्याला आरतीने पुन्हा तेच सांगितले. ती आनंदी आहे. ती जेव्हा जेव्हा येते तेव्हा तेव्हा काही ना काही घेऊन येते. खरं तर मीही हेच पाहिले. पाहुण्यांचा सन्मान करण्यात आणि त्यांचा आदर करण्यात ती नेहमीच सक्रिय सहभाग घेत असे. कधी ती मुलांसाठी खेळणे आणायची, कधी माझ्याकडे कपडे आणायची आणि माझ्या पत्नीबद्दल गोड गोड गोष्टी सांगायची. ती मुलांसोबत खेळायची, हसायची आणि निघताना नेहमीच हेच म्हणायची, भाऊ, देवाचे आभार, सगळं ठीक आहे. माणूस त्याच्या आरामदायी विचारांमधून बाहेर पडू इच्छित नाही. जर सर्व काही ठीक वाटत असेल तर आपल्याला अनेकदा वास्तव पाहायचे नसते. भाग्यश्रीचा हसरा चेहरा, चांगले कपडे आणि पाहुण्यांबद्दलचा तिचा आदर, या सर्वांमुळे ती आनंदी असल्याचे एक मजबूत चित्र निर्माण झाले. पण आता जेव्हा मी मनापासून आपल्या भूतकाळातील भेटींबद्दल विचार करतो, तेव्हा मला वाटते की सर्व काही बदलले आहे. रात्री झोपण्यापूर्वी जेव्हा मी माझ्या मोबाईलवर तिचा फोटो पाहिला, तिच्या चेहऱ्यावर हास्य होते, पण तिचे डोळे अजूनही रिकामे दिसत होते. आईचे शब्द, तिची स्वप्न, हे सर्व माझ्या हृदयाला भिडत होते. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि डोळे मिटले, पण मला झोप येत नव्हती. जणू काही प्रश्न पुन्हा पुन्हा दार ठोठावत आहे. तुम्ही तुमच्या बहिणीला फक्त बाहेरून पाहिले की मनापासूनही पाहिले आहे? मी स्वतःला वचन दिले की आता मी या भ्रमाला भ्रम समजून दुर्लक्ष करणार नाही. ही स्वप्ने निवड योगायोग असू शकत नाही. आईच्या डोळ्यातील अश्रू, तिच्या बोलण्यातला थरथरणारा आवाज आणि भाग्यश्रीची शांतता, हे सर्व काही ओरडून सांगत होते. मी ठरवलं की आता सत्य कळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, आणि सत्य कधीच सोपे नसते. आधीच रात्र झाली होती. खोलीत इतकी शांतता पसरली की जणू भिंतींनाही श्वास घेणे थांबवले होते. मी बेडवर पडून छताकडे पाहत होतो. झोप डोळ्यांपासून मैल दूर होती. हृदय अजूनही त्या दिवसांच्या विचारांमध्ये गुंतलेले होते. मी उशी नीट केली. मी डोळे बंद केले आणि माझ्या मनाला पटवून दिले, आज मला शांत झोपू दे. पण मी झोपायला जाताच पुन्हा तेच दृश्य माझ्या समोर आले. पुन्हा एकदा तेच स्वप्न आणि तीच शांतता. जिथे फक्त आईचे रडणे ऐकू येत होते, ती माझ्यासमोर उभी होती, डोके झुकवलेले आणि डोळ्यात अश्रू असलेले. तिचा आवाज पूर्वीपेक्षा जास्त तुटलेला होता. समीर, माझ्या मुलीला तिचा हक्क दे. ती तुझी बहीण आहे आणि तिचा तुझ्यावर पूर्ण अधिकार आहे. मी धक्का बसून जागा झालो. कपाळावर घाम आला होता आणि हृदय इतके वेगाने धडधडत होते की जणू ते छातीतून बाहेर पडेल.
मी दोन्ही हातांनी माझा चेहरा झाकला आणि एक दीर्घ श्वास घेतला. आता हे स्वप्न केवळ योगायोग नव्हते, तो एक इशारा होता, एक संदेश, एक मागणी होती. मी बेडवरून खाली उतरलो. मी स्वयंपाकघरात गेलो आणि एक ग्लास पाणी प्यायलो. पाणी माझ्या घशाखाली गेले, पण हृदयातील उबदारपणा तसाच राहिला. आता हे स्वप्न क्षुल्लक राहिले नव्हते. 2 रात्री तेच दृश्य, तोच प्रश्न. मी गोंधळलेलो होतो. सकाळच्या प्रार्थनेनंतर नाश्ता तयार होता. आरतीने नेहमीप्रमाणे टेबलावर चहा आणि पराठे ठेवले. मी गप्प बसलो. तिने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली, काय झालं? तू इतका शांत का आहेस? मी वर पाहिले आणि हळुवारपणे म्हणालो, पुन्हा तेच स्वप्न पडले. आई पुन्हा आली आणि तीच गोष्ट म्हणाली. तिने चहाचा एक घोट घेतला आणि हलकेसे स्मित हास्य करत म्हणाली, अरे देवा, रोज आईबद्दल स्वप्न पडायला लागले आहेत. तुम्हाला भाग्यश्रीची इतकी काळजी का वाटते? ते अगदी ठीक आहे. ती जेव्हा जेव्हा येते तेव्हा तेव्हा ती एका चांगल्या घरातील सून असल्यासारखे वाटते. आता तुम्ही सगळं मनावर का घेत आहात? मी प्रतिसाद दिला नाही. ती बोलत राहिली. कधी कधी माणसाचे मनही त्याच्याशी खेळ खेळते. असो, दिवाळीत खूप लोक विचार करतात आणि अशी स्वप्ने पडणे सामान्य आहे. पण मला खात्री होती की तो फक्त माझ्या मनाचा खेळ नव्हता. माझ्या आईचे ते डोळे, ज्यात मी माझे संपूर्ण आयुष्य पाहिले होते, आता मनात फक्त पश्चाताप दिसत होता. तो स्वर, तो थकवा, तो त्रास, हे सर्व केवळ एका काल्पनिक जगाचे दुःख असू शकत नाही. माझ्या पत्नीचे शब्द माझ्या मनाला भिडत नव्हते. नाश्ता संपताच मी थेट माझ्या खोलीत गेलो. बसलो आणि जुने फोटो अल्बम काढले. भाग्यश्रीच्या लग्नाचे फोटो पाहू लागलो. गुलाबी पोशाखात हसत ती नेहमीसारखी दिसत होती, पण तरीही वेगळी होती. त्या क्षणी त्या हास्यात खरी चमक होती. आजकाल हास्य ही फक्त औपचारिकता वाटते, जणू कोणीतरी सादरीकरण करत आहे. मी एक जुना फोटो काढला, ज्यामध्ये मी, आई आणि माझी बहीण एकत्र बसलो होतो. ती माझ्या कुशीत बसली होती आणि आई तिला आशीर्वाद देत होती. जणू चित्र श्वास घेऊ लागले. माझे डोळे ओले झाले. मी खरोखरच माझ्या बहिणीला ओळखू शकत नाही का? तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे लिहिलेल्या सत्याकडे मी जाणून बुजून दुर्लक्ष केले का? सकाळी ऑफिसला जावंसही वाटत नव्हतं. रात्री उशिरा आरतीने मुलांना झोपवले आणि स्वतः झोपायला गेली. मी खोलीतील लाईट बंद केले आणि खिडकीजवळ बसलो. बाहेर शांतता होती. दूरवरून फक्त कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता. मी आकाशाकडे पाहिले. तारे होते, पण हृदयात अंधार होता. माझ्या आईचा आवाज अजूनही माझ्या हृदयात घुमत होता. ते स्वप्न नव्हते, हाच प्रश्न मला विचारला जात होता. तुझा जन्म फक्त भाऊ म्हणवून घेण्यासाठी झाला आहे, की तू भाऊ असण्याचे अधिकारही पूर्ण करशील? मी खिडकी बंद केली आणि बेडवर झोपलो. डोळे बंद केले आणि प्रार्थना करू लागलो. अरे देवा, जर माझी बहीण खरोखरच अडचणीत असेल तर मला सत्याकडे घेऊन जा आणि माझ्या निष्काळजीपणाचे प्रायश्चित्त करण्यासाठी मला पुरेसे धैर्य दे. रात्रीचा शेवटचा तास होता. पुन्हा एकदा मी स्वप्नातून घाबरून जागा झालो. हृदय वेगाने धडधडत होते. श्वासोच्छवास अनियमित झाला होता आणि खोलीतील शांततेत फक्त पंख्याचा आवाज येत होता. ही 4थी रात्र होती. सलग 4थी रात्र आणि तेच स्वप्न, तीच जुनी खोली, तोच मंद प्रकाश आणि आईचा तोच उदास चेहरा. पण यावेळी त्याचे शब्द काहीसे वेगळे होते. आता ती फक्त विनवणी करत नव्हती, तर तक्रार करत होती. तू ऐकलं नाही का? तुला माझे अश्रू दिसत नाही का? समीर, माझ्या मुलीचा आवाज ऐक. तुला सगळं स्वतः समजेल. मी काही क्षण तिथेच शांत बसलो. माझ्या छातीवर कोणीतरी खूप मोठे ओझे लादल्यासारखे वाटले. मी उशी खालून मोबाईल काढला. वेळ पाहिली. 3 वाजत होते. पण हृदय सतत एकाच गोष्टीसाठी प्रार्थना करत होते. हे देवा, मला सत्याकडे घेऊन जा.
सकाळ होताच मी ठरवलं की आज मी भाग्यश्रीला नक्कीच फोन करेन. आता आईच्या हाकेला 4 वेळा दुर्लक्ष करणे म्हणजे क्रूरतेसारखेच होते, स्वतःवर आणि तिच्यावरही. आरती नाश्त्याच्या टेबलावर नेहमीप्रमाणे हसत होती. ती मुलांच्या विनंत्या ऐकत होती. तिने विचारले, पुन्हा तेच स्वप्न आले का? मी फक्त मान हलवली. तुम्ही किती काळ या स्वप्नांचा पाठलाग करणार आहात? तू फक्त जास्त विचार करतोस. मी तिचे ऐकले, पण दुर्लक्ष केले. आता कोणीतरी म्हणो किंवा न म्हणो हा प्रश्न नव्हता, हे माझे विवेक बनले होते. दुपारी ऑफिसमध्ये काम करत असताना एक क्षण असा आला की बोटे कीबोर्डवर हलत होती, पण लक्ष दुसरीकडेच होते. हृदयाचे ठोके पुन्हा वाढत होते. मी लगेच फोन उचलला आणि भाग्यश्रीचा नंबर डायल केला. बराच वेळ फोन वाजत राहिला. मी निघणारच होतो, तेव्हा अचानक फोन आला. नमस्कार भाऊ. तिच्या आवाजातही तीच मृदुता होती, तेच जुने प्रेम. पण आज काहीतरी वेगळंच होतं. शब्द थरथरत असल्यासारखे थोडेसे थरथरत होते. भाग्यश्री, कसे आहे? मी माझे हास्य लपवत विचारले. देवाचे आभार भाऊ, सर्व काही ठीक आहे. उत्तर नेहमीप्रमाणे थोडक्यात होते, पण स्वरात काहीतरी होतं जे मला जाणवत होतं, पण मी ते शब्दात व्यक्त करू शकलो नाही. तुला बरं वाटतंय ना? आवाज थोडा थकल्यासारखा वाटतोय. मी सावधपणे विचारले. नाही, मला पुरेशी झोप मिळाली नाही. मुलांना शाळेत पाठवावे लागले. सगळं ठीक आहे भाऊ, तू काळजी करू नकोस. जणू काही तिने बोललेला प्रत्येक शब्द स्वतःला लपवण्याचा प्रयत्न होता, असे वाटत होते. ती जे काही बोलत होती त्यामागे काहीतरी वेगळंच होतं. आवाजात ओलावा, रोखलेला श्वास, जणू काही कोणीतरी आत रडत आहे. मी अधिक बोलण्याचा प्रयत्न केला, पण ती वारंवार प्रकरण लहान करण्याचा प्रयत्न करत होती. भाऊ, मी तुमच्याशी नंतर बोलेन. मला मुलांची काळजी घ्यावी लागते. बाय. मी फोन ठेवला, पण आता हृदय आणखीनच अस्वस्थ झाले होते. मी ऑफिसच्या खिडकीजवळ उभा होतो. बाहेर रस्त्यावरचे लोक त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात व्यस्त होते. कुणालाही कोणाच्या दुःखाची जाणीव नव्हती, आणि जर कुणाला माहीत असले तरी त्यावर विश्वास ठेवणे सोपे नव्हते. तिचा आवाज अजूनही माझ्या कानात घुमत होता. मी त्या आर्द्रतेकडे दुर्लक्ष करू शकत नव्हतो. आईच्या स्वप्नातल्या डोळ्यात हाच ओलावा होता, जणू काही सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे. तो आवाज, ते डोळे, सर्व एकाच सत्याकडे निर्देश करत होते. मी स्वतःला विचारले, मी खरोखरच तिच्यावर विश्वास ठेवावा का? फक्त ती म्हणते की सर्व काही ठीक आहे म्हणून. ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर रस्त्याच्या कडेला चालत असताना मी माझ्या खिशात हात घातला आणि देणगीची रक्कम असलेला लिफाफा बाहेर काढला. रुपये 30,000. मी त्यांच्याकडे काळजीपूर्वक पाहिले, जणू मी त्याला पहिल्यांदाच ओळखत आहे. ही रक्कम आता फक्त एका दिवसाची जबाबदारी राहिली नाही. हा माझ्या बहिणीच्या मौनाचे आणि माझ्या जबाबदारीच्या ओझ्याचे उत्तर आहे. घरी गेल्यानंतर मी मुख्य खोलीत असलेल्या माझ्या पत्नीला सांगितले, मी माझा निर्णय घेतला आहे. मी ही रक्कम भाग्यश्रीला देईन. ती घाबरली, पण काहीच बोलली नाही. कदाचित माझ्या स्वरातील गांभीर्य तिला शांत करत असेल. मी खोलीत गेलो आणि त्याच पद्धतीने लिफाफा टेबलावर ठेवला. माझ्या मनात एक दृढ निश्चय निर्माण झाला होता. त्या संध्याकाळी सगळं काही इतर दिवसांसारखंच होतं, पण माझ्या आतला संघर्ष संपला होता. तो गोंधळ, ते प्रश्न, ती अस्वस्थता आता एकाच उद्देशात रूपांतरित झाली होती. रात्री झोपण्यापूर्वी ते स्वप्न पुन्हा आले, पण यावेळी दृश्य बदलले होते. आई आता जुन्या खोलीत नव्हती, ती कुठल्या तरी बागेत होती, पांढऱ्या कपड्यात. तिने प्रार्थनेसाठी हात वर केले आणि यावेळी तिच्या चेहऱ्यावर शांती होती. स्वप्नात मी तिच्याजवळ गेलो तेव्हा ती हसली आणि म्हणाली, समीर, देवाचे आभार की तू मला ओळखलेस. मी आश्चर्याने जागा झालो, पण पहिल्यांदाच माझ्या हृदयाला शांती मिळाली. जणू काही माझ्या आत काहीतरी ठीक झाले आहे. मी लाईट चालू केली आणि लिफाफा हातात घेतला.
तो फक्त पैसा नव्हता, हा माझ्या विवेकाचा आवाज होता, आईची इच्छा, रात्रीच्या प्रार्थनेतून मिळालेले सांत्वन आणि बहिणीच्या शांततेचे उत्तर. आता पुढचे पाऊल त्या दारापर्यंत पोहोचण्याचे होते आणि त्या शांततेमागे काय लपले आहे हे जाणून घेण्यासाठी. कारण काही सत्य शब्दात सांगता येत नाहीत, ते डोळ्यात लपलेले असतात. असे डोळे जे बोलत नाहीत, फक्त विनवणी करतात. रात्र झाली होती आणि माझ्या मनावर अनेक महिन्यांपासून असलेले ओझे काही प्रमाणात हलके झाले होते. पण ही शांतता तात्पुरती होती. मी स्वतः जाऊन भाग्यश्रीच्या डोळ्यात लपलेले सत्य पाहेन, तेव्हा बदल घडेल. दुसऱ्या दिवशी सकाळी मी शांतपणे नाश्ता केला. कदाचित पहिल्यांदाच ती कोणताही प्रश्न न विचारता बोलली, चला आज भाग्यश्रीच्या घरी जाऊया, तुमचे मनही शांत होईल. मी फक्त मान हलवली. वादविवाद नाही, गोंधळ नाही. माझ्या मनात फक्त एक मूक प्रार्थना होती, जे काही खरे आहे ते उघड होऊ द्या. वाटेत शांतता होती. शहरातील रस्त्यांवर गर्दी होती. लोक दिवाळीच्या तयारीत व्यस्त होते. दुकानांबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पण माझ्या हृदयाचे जग पूर्ण रिकामेच होते. प्रत्येक रस्ता, प्रत्येक वळण एकाच ठिकाणी घेऊन जात होते. जेव्हा आम्ही त्या रस्त्यावर पोहोचलो, तेव्हा माझे हृदय वेगाने धडधडू लागले. गाडी थांबवली. माझ्या पत्नीने तिचा स्कार्फ हातांनी नीट केला आणि आम्ही दोघेही हळूहळू दाराकडे निघालो. दारावर ठोठावले. मग काही क्षणांनी भाग्यश्रीने प्रेमळ हास्याने दार उघडले. ती पूर्वीसारखीच होती. चेहऱ्यावर तेज आणि जिभेवर गोड बोल. अरे समीर भाऊ, वा, आणि वहिनी तुझ्यासोबत आहेत, आत या. आम्ही आत शिरलो. घर स्वच्छ होते. जमिनीवर एक नवीन कार्पेट अंथरलेला होता. भिंतींवर ताजे रंग होते आणि खोलीत एअर फ्रेशनरचा वास येत होता. बाहेरून पाहिलं तर ते एका पूर्ण आणि आनंदी घरासारखं दिसत होतं. तिने हलक्या हिरव्या रंगाचे कपडे घातले होते, केस व्यवस्थित बांधले होते आणि ओठांवर हलकेसे हास्य होते. नमस्कार भाऊ आणि वहिनी. आम्ही ड्रॉइंग रूममध्ये बसलो तेव्हा चहा, बिस्किटे आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली. तिची दोन्ही मुलेही जवळ येऊन बसली. स्वच्छ कपडे, हातात चॉकलेट आणि चेहऱ्यावर निरागस हास्य. माझ्या पत्नीने तिला मुलांच्या शाळेबद्दल विचारले आणि तीही हलक्या हास्याने उत्तर देत राहिली. सगळं काही सामान्य दिसत होतं. कोणतीही समस्या असल्याचे संकेत देणारे काहीही नव्हते. मी शांतपणे तिच्याकडे पाहत होतो. तिचे शब्द, शैली, बाहेरून सगळं ठीक दिसत होतं, पण डोळे काही वेगळेच सांगत होते. ते डोळे जे एकेकाळी चमकत होते, आता जणू ती सतत ओलावा लपवण्याचा प्रयत्न करत होती. जेव्हा ती माझ्याशी बोलत असे तेव्हा ती डोळ्यांचा संपर्क साधत नव्हती, तर खाली पाहून प्रतिसाद देत असे. आरतीने माझा खांदा हलवत हळूच म्हटले, बघ, सगळं ठीक आहे. ती आनंदी आहे आणि मुलेही ठीक आहेत. हो, तिथे थोडी अडचण होती. मी तिचे ऐकले, पण माझे मन ते स्वीकारण्यास तयार नव्हते. कोणीतरी बरोबर म्हटले आहे, कधीकधी फक्त डोळेच सत्य प्रकट करतात, जीभ नाही. मुलांच्या संगोपनात तिची मेहनत स्पष्टपणे दिसून येत होती. मी फक्त हो म्हणत राहिलो. हातात एक कप होता, पण त्याची चव कुठेतरी हरवली होती. जणू काही प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य काहीतरी खोल दुःख लपवण्याचा प्रयत्न करत आहे. काही वेळाने भाग्यश्रीने विचारले, भाऊ, तू किती वेळ बसणार आहेस? मी जेवणाची काही व्यवस्था करेन. मुलांनी असेही म्हटले की मामा आले आहेत, काहीतरी खास बनवा. त्यांच्या आवाजात एक प्रकारची आपुलकीची भावना होती, पण हृदयाच्या ठोक्यांमधील थकवा अजूनही लपला नव्हता. ती उठून स्वयंपाकघरात गेली आणि मी तिथे बसून तिची शांतता समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. आरती हळूच म्हणाली, आता तू समाधानी आहेस ना? ती खरोखर आनंदी आहे. मी काहीच बोललो नाही, फक्त खिडकीतून बाहेर पाहत राहिलो. जेवणादरम्यान टेबलावर अनेक गोष्टी सजवल्या होत्या. भाजी, चपाती, राईस, रव्याची खीर. मुलांनी आनंदाने उड्या मारल्या.
सगळं खरोखरच परिपूर्ण होतं. जेवणानंतर आम्ही निघायला लागलो तेव्हा मी पुन्हा एकदा तिच्या डोळ्यात पाहिले. ती हसत होती, पण त्या हास्यामागे एक पडदा होता. एक पडदा जो वर्षानुवर्षे तिथेच पडून आहे आणि ज्यामागे दुःखाचा महासागर लपलेला आहे. सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला जवळ जावे लागेल, कारण आता दुःख इतके खोल झाले आहे की ते फक्त डोळ्यांनीच नाही तर हृदयानेही जाणवते. आणि आज माझे हृदय पहिल्यांदाच खरोखर रडले. घरी परत येईपर्यंत आरती बोलत राहिली, तिच्या पाहुणचाराची, जेवणाची, मुलांची काळजी घेण्याची स्तुती. पण माझे कान आता सुन्न झाले होते. घराच्या दाराशी गाडी थांबताच मी चावी फिरवली, दार उघडले आणि शांतपणे आत गेलो. मुले धावत आली आणि विचारले, बाबा, आत्या काही म्हणाल्या का? तिथे खायला काय होते? आपण त्यांच्या घरी कधी जाणार? मी त्यांच्या डोक्याला प्रेमाने हात लावला आणि हसत म्हणालो, आपण काही दिवसांनी पुन्हा जाऊ. माझी पत्नी मुलांची काळजी घेण्यात व्यस्त झाली आणि मी माझ्या खोलीत जाऊन बसलो. दुसऱ्या दिवशी आयुष्य नेहमीप्रमाणे सुरू झाले. दिवस जात होते. रस्त्यांवर सर्वत्र दिव्यांच्या तारा होत्या. बाजारात गर्दी होती. पण या सर्व रांगांमध्ये मला एक विचित्र मंदपणा जाणवत होता. आरतीने मुलांच्या दिवाळीच्या कपड्यांची यादी दाखवली. मी तिला काहीही न बोलता सगळं खरेदी करण्याची परवानगी दिली. दुसऱ्या दिवशी आम्ही मुलांसोबत बाजारात गेलो. सगळे हसत असताना दुकानात क्षणभर उभे राहून मी स्वतःला सर्वांपासून वेगळे केले. मला असं वाटत होतं की सगळं माझ्या आजूबाजूला घडत आहे. सर्व गोष्टींचा आवाज मंदावला होता आणि फक्त एकच आवाज येत होता, आईचा आवाज. समीरने देणगीची रक्कम भाग्यश्रीला द्यावी. बाजारातून परतताना आरती म्हणाली, आता तुम्हीही स्वतःसाठी कपडे शोधा. मी विषय टाळण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी 2 कपडे विकत घेतले. तरीही माझे हृदय त्या पाकिटात अडकले होते, जे अजूनही तसेच पडले होते. रात्री मी छतावर जाऊन बसलो. आकाशात तारे होते. हवेत थोडीशी थंडी होती, पण हृदयाची उबदारता वेगळ्याच पातळीवर होती. ते सर्व एकाच धाग्यात बांधलेले होते. आणि मी, समीर, आतापर्यंत फक्त विचार करत होतो. मी अजूनही कोणते पाऊल उचललेले नाही. त्या क्षणी मला हे स्पष्टपणे जाणवले की सत्यापर्यंत पोहोचण्याचा दृढ निश्चय म्हणजे केवळ ते जाणून घेणे नव्हे, तर त्यावर कृती करणे देखील होय. मी खाली येऊन बेडवर झोपलो. मला झोप लागली. पण यावेळी स्वप्नात आई आली नाही, पण एक अंधारी खोली होती आणि त्या खोलीच्या दारामागे भाग्यश्रीच्या रडण्याचा आवाज येत होता. मी ओरडलो, मला जाऊ द्या, मला तिला वाचवायचे आहे. पण माझा आवाज ऐकायला कोणीच नव्हतं. सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने मला जाग आली. तो म्हातारा माणूस मंदिरात जात होता आणि त्याच्या हृदयात एक विचित्र शांतीची भावना होती. कदाचित मी आता गप्प बसणार नव्हतो, म्हणून आता मी तिच्या दारात जाऊन सत्य ऐकायला आणि तिला सत्य सांगायला तयार होतो. मग माझ्या मनात एक नवीन भावना जन्माला आली. एका विसरलेल्या सत्याने डोके वर काढले होते. जणू काही इतक्या वर्षांनी कोणीतरी त्याला पुन्हा जागे केले आहे. जेव्हा माझे वडील वारले, तेव्हा माझ्या वडिलांचा वारसा वाटण्याची वेळ आली. तेव्हा मी गंभीर आर्थिक संकटांचा सामना करत होतो. माझा व्यवसाय ठप्प झाला होता. कर्ज वाढत होते आणि प्रत्येक दरवाजा बंद दिसत होता. त्यावेळी मी माझ्या बहिणीला बाजूला घेतले आणि हळू आवाजात माझी परिस्थिती तिला सांगितली. मला खूप अशक्तपणा जाणवत असल्याने माझ्या आवाजात थरथर जाणवत असावी. एक भाऊ जो आपल्या बहिणीसमोर असहाय्य झाला आहे. तिने माझे लक्षपूर्वक ऐकले. मग ती हलक्या हास्याने म्हणाली, भाऊ, माझ्यासाठी सर्वात मोठा वारसा म्हणजे तुमची शांती. जर माझा वाटा तुमचा भार हलका करू शकला, तर तो माझा वाटा नाही, तर तुमचा आहे. मला काहीही नको. त्यावेळी असे वाटले की जणू हृदयावरचा एक मोठा भार हलका झाला आहे. मी देवाचे आभार मानले. मी तिला आशीर्वाद दिला.
आणि तो क्षण माझ्यासाठी आशीर्वादापेक्षा कमी नव्हता. पण मी विसरलो होतो की वेळेवर काही आशीर्वाद परत करणे हे देखील एक कर्तव्य आहे. आता बऱ्याच वर्षांनी माझे आयुष्य पुन्हा रुळावर आले आहे. व्यवसाय सुरू झाला आहे. घरी आराम आहे. मुलांना चांगले शिक्षण मिळत आहे. वाहने आहेत आणि आरामही आहे. जो क्षण एकेकाळी माझ्या आयुष्याचा आधार बनला होता तो मी विसरलो होतो. तिने तिच्या वाट्याचे पैसे दिले नाहीत. तिने माझ्यासाठी एक मार्ग उघडला. मी एक त्याग केला होता आणि मी त्या त्यागाकडे कधीही मागे वळून पाहिले नाही. आणि मी ते परत करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. आता हा विचार माझ्या हृदयात काट्यासारखा टोचू लागला आहे. माझा विवेक बोलला, बहिणीचा वाटा घेऊन तू तुझं आयुष्य सुधारलंस आणि त्या बदल्यात तू तिला काय दिलंस? मी फक्त मूग देणगीच्या पाकिटात ठेवलेल्या पैशांनी स्वतःला सांत्वन देण्याचा प्रयत्न केला. मी विचार करत राहिलो. परिस्थिती सुधारल्यानंतर मी सर्व काही परत करेन असे मी वचन दिले. पण सत्य आहे की परिस्थिती सुधारल्यानंतर मी ते वचन विसरलो. कदाचित आयुष्याच्या वेगवान गतीमुळे आणि माझ्या स्वार्थामुळे मला याबद्दल विचार करण्याची संधी मिळाली नाही. सर्वांनी मिळून माझ्यावर उपकार केले. जेव्हा सकाळ झाली तेव्हा माझ्या मनात एक स्पष्ट आणि दृढ निर्णय होता. आता ते फक्त देणगीचे पैसे राहिलेले नाहीत, मी तिचे हक्कही परत करेन. मी तिला तो आदर, ती शांती आणि ती भावना परत देईन जी एका भावाचे कर्तव्य आहे. नाश्ता वाढताना बायकोने विचारले, आज तू खूप शांत दिसत आहे. सगळं ठीक आहे ना? मी पहिल्यांदाच डोळे वर केले आणि कडक स्वरात म्हणालो, आज मी फक्त देणगीची रक्कमच नाही तर अनेक वर्षांपूर्वी मला पाहिल्यानंतर तिने स्वतःला रिकामा केलेला भाग देखील. बायकोने आश्चर्याने पाहिले. जणू ती हे ऐकायला तयार नव्हती. पण ती काहीच बोलली नाही. मी कपाटातून ते कागद काढले. सर्व काही लक्षात घेऊन मी भाग्यश्रीने घालवलेल्या वेळेचा अंदाज लावला आणि ठरवले की तिला परत पाठवलेच जाणार नाही. पण तिच्या मुलांसाठी कायमस्वरूपी आधाराचा स्रोत देखील निर्माण होईल. कारण आता फक्त पैशाने हक्क पूर्ण होणार नाहीत, यासाठी मनापासून झुकावे लागते. हेतू शुद्ध करावे लागतात आणि काळ्याच्या जखमा भराव्या लागतात. आता वेळ आली होती की मी फक्त भाऊ म्हणून घेऊ नये तर भाऊ असण्याचे कर्तव्यही पार पाडावे. आणि त्या नात्याचा पाया फक्त प्रेमावर नसावा तर न्यायावर देखील असावा. ती रात्र सामान्य होती पण काहीतरी वेगळीच होती. रात्री जेव्हा मी पलंगावर झोपायचो तेव्हा जणू झोप माझ्यापासून दूर गेली असे वाटत होते. मला कधी झोप लागली ते कळालेही नाही. डोळे मिटताच मग पुन्हा स्वप्नांचे ते जग माझ्या समोर आले. पण यावेळी दृश्य आधीपेक्षा पूर्ण वेगळे होते. मी एका अज्ञात ठिकाणी उभा होतो. आजूबाजूला धुके होते आणि त्या धुक्यात एक सावली वेगाने माझ्या दिशेने येत होती. ती जवळ येताच मी त्याला ओळखले. ती माझी आई होती. पण ही ती आई नव्हती जिला मी नेहमीच प्रेमाने आणि कोमलतेने पाहिले होते. तिचा चेहरा कठोर होता. डोळ्यात अश्रू होते. पण त्या आवाजात पूर्वीच्या स्वप्नांसारखी कंपन नव्हती. यावेळी मला राग आला. खरा आणि खोल राग. समीर, तिच्या स्वरात वीज होती. मी एक पाऊल मागे घेतले. माझ्या मुलीचे अश्रू मला जगू देत नाहीत. ती लहानपणापासूनच तुझ्यावर विश्वास ठेवत होती. तिने तुला तरुणपणी साथ दिली होती आणि आता तू तिच्याकडे दुर्लक्ष केले आहेस. मी काहीतरी बोलणार इतक्यात तिने हात वर करून मला गप्प केले. आता फक्त एक लिफाफा देऊन तुला वाटते की तू सर्व काही परत केले आहे. मी तिच्या पायाशी बसलो. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आई, मी चुकलो होतो. मला माफ करा. मी सगळं परत करेन. मी तिची आणि तुझीही माफी मागेन. पण आईचा चेहरा कठोर राहिला. ती वळून निघून गेली. जोपर्यंत तू तुझ्या बहिणीच्या डोळ्यातील अश्रू पुसत नाहीस तोपर्यंत मी तुला माफ करणार नाही. आईचा आवाज घुमला आणि पुढच्या क्षणी सगळं गायब झालं. मला अचानक जाग आली. खोलीत पूर्ण अंधार होता पण माझ्या आतला अंधार त्यापेक्षा खूप खोल होता.
आता पूर्ण ताकदीने माझ्यासमोर उभ्या असलेल्या लाजिरवाण्या भावनांपासून लपण्यासाठी मी दोन्ही हातांनी माझा चेहरा झाकला. आई माझ्याशी अशा स्वरात बोलण्याची ही पहिलीच वेळ होती. फक्त एक स्वप्न, पण त्या स्वप्नातील सत्याने माझे संपूर्ण वास्तव हादरवून टाकले. मला समजले होते की हा राग तोपर्यंत संपणार नाही जोपर्यंत मी केवळ माझ्या हेतूनेच नाही तर माझ्या कृतीनेही माझ्या बहिणीला अनेक वर्षांपूर्वी तिने माझ्या ट्रस्टमध्ये सोडलेले हक्क परत देत नाही. मी उठलो आणि प्रार्थना केली. कदाचित आयुष्यात पहिल्यांदाच मी इतक्या प्रामाणिकपणे प्रार्थना केली होती. मी माझ्या देवाचा, माझ्या आईचा, माझ्या बहिणीचा, सर्वांचा विश्वास तोडला आहे. आता मला पुरेसे धैर्य दे जेणेकरून मी अनावश्यकपणे माझे मानलेले सर्व काही परत करू शकेल. त्या क्षणी माझ्या हृदयात एक विचित्र प्रकाश पडला. जणू कोणीतरी आत दिवा लावला आहे आणि आता सगळं स्पष्ट होतं. खोलीत सकाळचा प्रकाश येऊ लागला. पक्षी किलबिलाट करत होते. मी माझे कपडे बदलले, हातातला जुना लिफाफा उचलला आणि त्यासोबत दुसरा लिफाफा तयार केला. भाग्यश्रीच्या वाट्याची पूर्ण रक्कम. आता आईचा राग काढून टाकण्याची आणि बहिणीच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याची वेळ आली होती. त्याच उत्साहाने मी ऑफिसला निघालो. मी वाटेत विचार करत राहिलो. मी कसे बोलू? मी काय बोलावे? मी वर्षानुवर्षे जे सत्य दाबत होतो ते मी तिला कसे सांगू? माझी पावले आपोआपच तिच्या घराकडे वळायला तयार झाली. पण त्या क्षणी एक महत्त्वाची बैठक झाली. ऑफिसनंतर दररोजच्या माझ्या नेहमीच्या मार्गाने जाण्याऐवजी मी लांबचा मार्ग निवडला. गाडी सिग्नलवर थांबली तेव्हा मला समोरच्या फुटपाथवर एक महिला बसलेली दिसली. तिने फाटलेल्या स्कार्फने चेहरा झाकला होता. ती जमिनीवर बसली होती. तिच्या हातात एक जुनी वाटी होती ज्यामध्ये काही नाणी पडल्या होत्या. तिच्या अस्तित्वामुळे जणू काळाच्या प्रकोपाने तिला थकवले होते. माझे हात आपोआपच माझ्या खिशात गेले आणि मी एक चिठ्ठी काढून गाडीच्या खिडकीतून तिच्याकडे वळवली. नोट वाटीत ठेवण्याऐवजी तिने ती दोन्ही हातांनी धरली. तिने आकाशाकडे पाहिले आणि हळू आवाजात म्हणाली, "देव तुम्हाला सुरक्षित ठेवो साहेब. ते तुम्हाला आनंदी ठेवोत." मी आश्चर्याने पाहत राहिलो. पण हृदयाला स्पर्श करणारी गोष्ट म्हणजे तिचे डोळे. तिला पाहून मला भाग्यश्रीच्या डोळ्यांची आठवण झाली. क्षणभर माझे हृदय थरथरले. मी त्या बाईकडे अधिक काळजीपूर्वक पाहिले. कपडे जुने होते पण चेहऱ्यावर दिवाळीची थोडीशी आशेची झलक होती आणि त्या डोळ्यांना काही क्षणांसाठी असं वाटलं जणू मी फक्त तिच्याकडेच पाहत आहे. सिग्नल हिरवा झाला. गाड्या हॉर्न वाजू लागल्या आणि मी गाडी पुढे सरकवली. पण हृदय तिथेच थांबले. संध्याकाळ होताच मी माझ्या बहिणीला फोन केला. काही औपचारिक बोलल्यानंतर मी हळुवारपणे विचारले, "सगळे ठीक आहे ना? आज माझे मन खूप अस्वस्थ आहे." काही क्षण शांतता होती. मग ती हसली आणि म्हणाली, "भाऊ, सर्व काही ठीक आहे. तू का काळजी करत आहे?" पण मला तोच ओलावा, तोच कंपन, तेच बंद डोळे जाणवत होते. आता ती माझी बहीण नव्हती तर ती एक अशी व्यक्तिरेखा बनली होती जी पुन्हा पुन्हा तेच दृश्य साकारत होती. सर्व काही ठीक आहे, सर्व काही ठीक आहे. पण आता हे वाक्य ऐकल्यानंतर मी गप्प बसणार नव्हतो. "भाग्यश्री, मी उद्या येतोय. मला तुझ्याशी काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलायचे आहे. आणि हो, मी माझ्या स्वप्नात माझी आई पाहिली. ती खूप रागवली होती." थोडं बोलल्यानंतर, "ठीक आहे भाऊ, ये," असे म्हणून फोन बंद झाला. पण माझ्या मनात एक वादळ उठले होते. त्या भिकारी बाईचा आणि भाग्यश्रीचा आजचा आवाज एकमेकांशी जोडला जात होता. माझ्या मनात पुन्हा पुन्हा एक विचार येऊ लागला, ती बाई खरंच माझी बहीण असू शकते का? मी पुन्हा ते 2 लिफाफे काढले. आता वेळ आली होती की मी तो पडदा काढून वर्षानुवर्षे माझ्यासमोर असूनही माझ्यापासून लपलेल्या सत्याला सामोरे जाईन. मला सत्य स्वतःला सांगायचे होते. मी उद्या निघत आहे. पण यावेळी फक्त एका भावाच्या रूपात नाही तर एका गुन्हेगाराच्या रूपात, जो त्याच्या बहिणीकडून हिसकावून घेतलेले सत्य परत मिळवणार आहे. दिवसभर माझ्या मनात फक्त एकच प्रश्न घोळत राहिला, ती भिकारी बाई खरोखर माझी बहीण आहे का?
मी जितका जास्त तो विचार टाळण्याचा प्रयत्न करत होतो तितकाच तो माझ्या अस्तित्वाला वेढत होता. जसजशी संध्याकाळ जवळ येत होती तसतसे माझ्या हृदयाचे ठोके जलद होत गेले. मी दोन्ही लिफाफे माझ्या खिशात ठेवले, गाडी काढली आणि थेट भाग्यश्रीच्या घराच्या दिशेने निघालो. वाटेतला प्रत्येक चेहरा, सावली मला ओळखीची वाटत होती. तिच्या परिसरात पोहोचताच माझे हृदय नियंत्रणाबाहेर जाऊ लागले. पण आज मी मूक प्रेक्षक बनून राहणार नव्हतो. मी गाडी थोड्या अंतरावर थांबवली. ती बाहेर आली आणि हळूहळू तिच्या मागे मी जाऊ लागलो. ती एका अरुंद रस्त्यावर वळली आणि माझे पाय जमिनीवर अडकल्यासारखे वाटले. ही तिच्या घरामागील गल्ली होती. मी माझा वेग कमी केला आणि दुरून तिला पाहू लागलो. तिने हळूहळू एक जुना लाकडी दरवाजा उघडला, जो सहसा कोणालाही दिसत नव्हता. ती आत गेली. दार पूर्णपणे बंद झाले नव्हते. माझा श्वास थांबला होता. मी हळूच दाराशी गेलो आणि पायाने आत शिरलो. तिथे पाहिलेल्या दृश्याने माझा आत्मा हादरून गेला. माझी बहीण तिथे बसली होती. ती भिकारी झाली होती. ती जमिनीवर बसली होती. फाटलेले जुने कपडे घातले होते आणि चादरीने चेहरा झाकून रडत होती. तिचा मुलगा तिच्या समोर बसला होता, ज्याचे गाल धुळीने माखले होते. तिच्या डोळ्यात भूक होती आणि आवाजात असहाय्यता. मी माझे डोळे खाली करू शकत नव्हतो. तिने त्याला मिठी मारली. केसांमध्ये चेहरा लपवत ती म्हणाली, धीर धर बेटा, देव आपली परिस्थिती देखील बदलेल. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी घाबरून मागे हटलो. ही तीच भाग्यश्री होती जी माझ्या मुलांसाठी भेटवस्तू आणायची आणि प्रत्येक वेळी त्यांना हसतमुखाने भेटायची. सगळं ठीक आहे भाऊ, ती हेच म्हणायची. पण वास्तव असे होते की ती भिक्षा मागून आपल्या मुलांना खाऊ घालत होती. मी भिंतीला टेकून तिथे बसलो. तिने तिचा वारसा मला हस्तांतरित केला. तो क्षण मला आठवला. त्यावेळी तिने हेच म्हटले होते, भाऊ, मला काहीही नको आहे, फक्त तू आनंदी राहा. पण आता प्रश्न होता की मी आनंदी कसा राहू? तिचे मौन, तिचे अश्रू, तिचे त्याग, सर्व काही चिरडले गेले. ते दोन्ही लिफाफे माझ्या खिशात होते, पण त्याच्या दुःखाची भरपाई कितीही पैसे देऊ शकतील का? काही वेळा मी काही वेळाने मी दार वाजवले. काही क्षण आत शांतता होती. मग दार थोडे उघडले. तिने माझ्याकडे पाहिले. तिचा चेहरा पडला. ती घाबरून मागे सरकली. तिने पटकन बेडशीट सरळ केली. मी त्याआधी आत गेलो. मला पाहून तिचा मुलगा ओल्या डोळ्यांनी आईच्या मागे लपला. ती पुन्हा पुन्हा काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत राहिली. मी तिला बसण्याचा इशारा केला. तू आता काहीही बोलू नकोस. मला आधीच सगळं माहीत आहे. तू खूप काही लपवलंस, पण तुझे डोळे सर्व काही सांगत होते. ती खूप रडू लागली. मी तिच्याजवळ जाऊन बसलो. मी तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि हळुवारपणे म्हणालो, मला सतत वाटत होतं की हे सगळं फक्त हृदयाचा गैरसमज आहे, पण आता डोळे उघडले आहेत. हा तुझा हक्क आहे. भावाच्या प्रेमासाठी तू जो हक्क सोडलास, आता मी ते परत करायला आलो आहे. मी तिच्यासमोर देणगीचे पैसे आणि वारशाचा वाटा ठेवला. हे सर्व तुझे आहे आणि आता तुम्हाला फक्त हेच नाही तर सन्मानाने जगण्याचा अधिकार देखील मिळेल. ती काहीच बोलू शकली नाही. खोलीतील शांततेत फक्त रडण्याचा आवाज आणि माझ्या माफीची साक्ष होती. कारण त्या दिवशी मी फक्त एक भाऊ म्हणून तिच्या घरी गेलो नव्हतो. मी एक माणूस म्हणून तिचे जीवन, तिचे हक्क परत करण्यासाठी गेलो. तिच्या डोळ्यात वाहणारे अश्रू तिच्या वर्षानुवर्षाच्या वेदना सांगत होते. मी तिच्या समोर बसलो. सगळं काही जाणून घेऊनही शब्द सापडत नसलेल्या गुन्हेगारासारखं खूप काही सांगायचं होतं. पण तिने थरथरत्या आवाजात विचारले, तुला कधी कळाले? मी हळुवारपणे उत्तर दिले, त्या दिवशी जेव्हा तुझ्या जागी भिकारी उभा होता. तिच्या डोळ्यात मी तुला पाहिले. मी हळुवारपणे तिचा हात धरला. आता सगळं संपलंय. आता तुला लपण्याची किंवा त्रास सहन करण्याची गरज नाही.
आता तुझा भाऊ जागा झाला आहे. ती रडू लागली आणि म्हणाली, माझे पती परदेशात गेले तेव्हा सर्व काही ठीक होते. सुरुवातीला दरमहा पैसे येत असत. आम्ही फोनवर बोलत असू. मग हळूहळू अंतर वाढू लागले. फोन कॉल्स कमी झाले. पैसेही थांबले. एके दिवशी कळाले की त्याने तिथे दुसरे लग्न केले आहे. आता तो मला काहीही पाठवणार नाही. माझ्या सासूबाई म्हणायच्या की जर तुला मुले वाढवायची असतील तर त्यांना भिक्षा मागून वाढव. ती सर्वांसमोर गोड बोलली, पण जेव्हा कोणी पाठ फिरवायचे तेव्हा ती माझी प्रतिष्ठा पायदळी तुडवायची. मी कधीच कोणाकडे तक्रार केली नाही, कारण मला भीती वाटत होती. स्वतःला गुन्हेगार समजू नका. मी तुझ्या आनंदाला माझे आनंद मानले. भाग्यश्री, आता मलाही माझे कर्तव्य पार पाडू दे. मी तिला 2 पाकिटं दिले, ज्यामध्ये तिच्या वाट्याची संपूर्ण रक्कम असेल. मी म्हणालो की हे सर्व तुमचे आहे. मी तुझ्यासाठी वेगळे घर घेईन. मुलांच्या शिक्षणाची पूर्ण व्यवस्था मी करेन. तुला पुन्हा कधीही भीक मागावी लागणार नाही, हे माझे वचन आहे. आई जिवंत असती तर बरे झाले असते. ती हे सर्व पाहणार होती. ती बडबडली. मी आकाशाकडे पाहिले, जणू मी माफी मागत होतो. आईने मला 4 स्वप्नांमध्ये जागे केले. ती रागावली आणि 5व्यांदा निघून गेली. पण तिचे प्रत्येक स्वप्न, प्रत्येक राग माझे डोळे उघडण्यासाठी होता. खोलीत फक्त मुलांचे निष्पाप आवाज घुमत होते. मी तिला मिठी मारली आणि म्हणालो, तुझे हात रिकामे असताना हा शेवटचा दिवस आहे. पुढच्या दिवाळीत तू नवीन कपडे घालशील, चांगले जेवण करशील. मीराने डोके टेकवले. कदाचित ती माझे आभार मानत असेल. कदाचित ती आईच्या आत्म्याला वंदन करत असेल. मी उठलो आणि निघताना मी दारातून मागे वळून म्हणालो, आता मला तुझ्या डोळ्यात तो जुना ओलावा पाहायचा नाही. आता तू फक्त एक बहीण नाहीस, तर एक आई आहेस, एक आदर आहेस आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक माणूस आहेस. तुझे सर्व दुःख माझे होते, ज्याकडे मी वर्षानुवर्ष दुर्लक्ष केले. आता ते सर्व माझ्या आयुष्याचा एक भाग होईल. मी बाहेर पडल्यावर आकाश निरभ्र होते. एक मंद थंड वारा माझ्या चेहऱ्याला स्पर्शला. जणू कोणीतरी हृदयावर हात ठेवून हे सांगितले आहे, माफी स्वीकारण्यात आली. पण हे सत्य आहे की दान म्हणजे फक्त काही नाणी नाही, विवेकाच्या ऋणाची ही पहिली परतफेड आहे. आणि त्याचा पहिला दावेदार तो आहे जो आपल्या सर्वात जवळचा आहे. तर मित्रांनो, ही आजची गोष्ट होती. या कथेबद्दल तुमचे काय मत होते? कृपया हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची त्वरित सूचना मिळेल. धन्यवाद.